नमस्कार मित्रांनो. एक असा संत ज्यांच्या जन्माचे रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेले नाही. एक असा सिद्ध पुरुष ज्यांना काही लोक भगवान शंकरांचा अवतार मानतात. एक असा महायोगी जे एका ठिकाणी बसून दुसऱ्या ठिकाणी भक्तांना दर्शन देत होते. आणि एक अशी विलक्षण घटना की समाधी घेतल्यानंतर अनेक वर्षांनी देखील लोकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा दावा केला. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे संपूर्ण चरित्र, त्यांचा दिव्य जन्म, त्यांच्या अविश्वसनीय लीला, स्वामी समर्थांशी असलेले नाते आणि त्यांच्या समाधीनंतरही सुरू असलेले चमत्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या श्रद्धेला नवी दिशा देईल. दिव्य जन्माची कथा. 18व्या शतकाच्या उत्तरार्धातील काळ. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एक छोटेसे गाव अंतापूर. या गावात चिमणाजी आणि त्यांची पत्नी राहत होते. दोघेही अत्यंत गरीब, पण महादेवाचे निस्सीम भक्त. दर सोमवारचा उपवास, रुद्राभिषेक आणि अखंड शिवनाम. एकच दुःख होते, संतान प्राप्ती नव्हती. वर्षानुवर्ष त्यांनी महादेवाची आराधना केली. आणि मग एका मध्यरात्री त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला. घरात अचानक तेजस्वी प्रकाश पसरला. एक दिव्य तपस्वी त्यांच्या समोर उभे होते. त्यांनी सांगितले, स्वतः भगवान शंकरांनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. दावल मलिक पर्वतावर जा. तिथे तुम्हाला एक दिव्य बालक सापडेल. क्षणात ते अदृश्य झाले. दुसऱ्या क्षणी दाम्पत्य जंगलाकडे धावत निघाले. पहाटे एका झाडाखाली त्यांना अद्भुत दृश्य दिसले. एक नवजात बाळ, डोक्यावर विशाल नागाचा फणा आणि भोवती 7 वाघ. परंतु आश्चर्य, त्या वाघांच्या डोळ्यात क्रौर्य नव्हते. ते जणू त्या बालकाचे रक्षण करत होते. दाम्पत्य जवळ जाताच वाघ बाजूला झाले. नाग शांत झाला आणि त्यांनी ते बालक उचलले. त्याच क्षणी निपुत्रिक स्त्रीच्या स्तनातून दूध वाहू लागले. हे पाहून त्यांना खात्री झाली, हा साधा मुलगा नाही, ही देवाची कृपा आहे. त्याचे नाव ठेवण्यात आले शंकर. बालपणातील चमत्कार. शंकर लहानपणापासूनच वेगळे होते. इतर मुलांसारखे खेळण्यात त्यांना रस नव्हता. ते तासनतास ध्यान करत बसत, भजन म्हणत आणि अनेकदा अशा गोष्टी बोलत की मोठे लोकही आश्चर्यचकित होत. गावातील लोक म्हणत, हा मुलगा सामान्य नाही. त्यांच्या शरीरात थोडे व्यंग होते. चालण्याची ढब वेगळी होती. पण जंगलातील हिंस्त्र प्राण्यांमध्ये ते निर्भयपणे वावरत. कधी वाघाजवळ बसत, कधी साप हातात घेत, कधी खोल पाण्यात तासनतास ध्यान करत. लोकांना ते चमत्कार वाटतं, पण शंकर महाराजांसाठी ते सहज होते. घरत्याग आणि आध्यात्मिक प्रवास वय वाढत गेले आणि त्यांना जाणवू लागले, त्यांचा जन्म केवळ कुटुंबासाठी नाही, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी झाला आहे. एक दिवस त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आईवडील दुःखी झाले, पण शंकर महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, तुम्हाला आणखी 2 पुत्र होतील. आणि तसेच घडले, असे सांगितले जाते. घर सोडून त्यांनी भारतभर भ्रमंती सुरू केली. तीर्थक्षेत्रे, जंगले, हिमालय, योगी आणि सिद्ध पुरुषांची भेट. अशा प्रवासातून त्यांची आध्यात्मिक शक्ती अधिकाधिक प्रकट होत गेली. स्वामी समर्थांची भेट. शंकर महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. कथेनुसार एका नाट्यप्रयोगात घडलेल्या प्रसंगानंतर स्वामी समर्थ स्वतः त्यांना भेटले. त्यांनी सांगितले, भिवू नकोस, तुझा जन्म लोकांना मार्ग दाखवण्यासाठी झाला आहे. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. स्वामी समर्थांनी त्यांना उच्च आध्यात्मिक ज्ञान दिले आणि जगभर धर्मकार्य करण्याची प्रेरणा दिली. अनेक रूपातील महाराज
शंकर महाराज भारतभर फिरले आणि प्रत्येक प्रदेशात लोकांनी त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले. कुठे सुबड्या बाबा, कुठे गौरी शंकर, कुठे लहरी बाबा, कुठे रहीम बाबा. त्यांनी कधी धर्मभेद केला नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांना समान प्रेम दिले. त्यांच्यासाठी एकच धर्म होता, मानवता. भाषांचे अद्भुत ज्ञान. महाराज औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते, पण आश्चर्य म्हणजे ते अनेक भाषा सहज बोलत. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, गुजराती, इंग्रजी आणि काही भक्तांच्या मते परदेशी भाषाही. जो भक्त ज्या भाषेत बोलायचा त्याच भाषेत महाराज उत्तर देत. त्यांच्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडले. अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणल्याच्या कथा सांगितल्या जातात. रोग बरे करणे, भविष्य सांगणे, संकटातून वाचवणे, एका ठिकाणी बसून दुसरीकडे दर्शन देणे, अशा अनेक अनुभवांची नोंद भक्तांनी केली आहे. हनुमंतरायांचा पहारा एकदा महाराज विश्रांती घेत होते. काही लोक त्यांना त्रास देण्यासाठी आले, परंतु जवळ जाताच त्यांना महाराजांच्या ठिकाणी साक्षात हनुमान दिसू लागले. ते घाबरून मागे फिरले. भक्त मानतात की हनुमंतराय स्वतः त्यांच्या रक्षणासाठी उपस्थित होते. समाधीची भविष्यवाणी. 1946 नंतर महाराज अधिक शांत झाले. त्यांना स्वतःच्या प्रस्थानाची जाणीव झाली होती. एक दिवस त्यांनी धनकवडीतील जागा दाखवली आणि सांगितले, ही माझी समाधीची जागा आहे. भक्तांना धक्का बसला, पण महाराज पुढे म्हणाले, जुने कपडे बदलतो तसे हे शरीर बदलणार आहे. आणि मग त्यांनी स्पष्ट तारीख सांगितली, 28 एप्रिल 1947. अंतिम दिवस. समाधीच्या आदल्या दिवशी महाराजांनी सर्व व्यवस्था केली. भक्तांना आशीर्वाद दिला, चहा घेतला आणि रात्री एका खोलीत बसले. दार बंद करण्यास सांगितले. सकाळी बंद खोलीतून ओमचा नाद ऐकू आला आणि नंतर आवाज, माझ्या आत्म्याने हे नश्वर जग सोडले आहे. भक्त स्तब्ध झाले. समाधीनंतरचे दर्शन. महाराजांची समाधी झाली. पण कथा इथे संपली नाही. अनेक भक्तांनी समाधीनंतरही त्यांचे दर्शन घेतल्याचे सांगितले. पुण्यातील लकडी पुलावरील घटना आजही प्रसिद्ध आहे. एक गृहस्थ रोज एका वृद्ध व्यक्तीशी गप्पा मारत असे. नंतर कळले ते स्वतः शंकर महाराज होते आणि त्यांनी समाधी घेऊन अनेक वर्ष झाली होती. निष्कर्ष मित्रांनो, शंकर महाराजांचे जीवन हे केवळ चमत्कारांचे नव्हते. ते श्रद्धेचे होते, गुरुभक्तीचे होते आणि मानवतेच्या सेवेसाठी जगलेल्या एका महान संताचे होते. आजही लाखो भक्त धनकवडीतील समाधीला भेट देतात आणि एकच अनुभव सांगतात, महाराज आजही इथे आहेत. जय शंकर महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सद्गुरु श्री शंकर महाराज की जय.